वळूयात अन्य काही बातम्यांकडे। बातमी आहे साताऱ्यातून। साताऱ्यातनं एक ब्रेकिंग न्यूज हाती येते। सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातल्या राजकारणात मोठा थरार रंगला। भाजपनं शेवटच्या क्षणी आपला अध्यक्ष निवडून आणला। त्यामुळे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई तसंच मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे। भाजपनं सातारा जिल्हा परिषद काबीज केली आहे। 32 जागांवर संख्याबळ दाखवत भाजपकडून अध्यक्षपदी आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी प्रिया शिंदे यांची निवड करण्यात आली आहे। राजू भोसले यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे। दरम्यान साताऱ्यात सदस्य सभागृहात जात असताना पोलीस आणि कार्यकर्त्यांना धक्काबुक्की सुद्धा करण्यात आली। या धक्काबुक्कीमध्ये मंत्री शंभूराज देसाई हे जखमी झाल्याचं कळतं। जे बापूसाहेब शिंदे इथं माझ्याबरोबर उभे आहेत त्यांचं आमच्यातल्याच 2 सदस्यांनी अपहरण केलं अशी खोटी तक्रार पहाटे दाखल केली। ज्या बापूसाहेबांच्या बद्दलचा गुन्हा दाखल केला म्हणजे स्वतः ज्याचं अपहरण झाले ती व्यक्ती पोलिसांना जाऊन वाई पोलीस स्टेशनला सांगते की माझं अपहरण झालेलं नाही, मी माझ्या पक्षाबरोबर आहे। आणि आमच्याच पक्षातले युतीमधले 2 सदस्य त्यांना आरोपी केलं। आम्ही आतमध्ये गेलो, आपण कदाचित व्हिडिओमध्ये तुमच्या नसेल आलं इथं तळमजल्यातलं, पण कामेश कांबळे नावाचे एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य त्यांना हिथं दमदाटी केली। इथल्या मंत्री महोदयांनी शिवेंद्रशे राजे भोसलेंनी स्वतः मी त्याला मी घेऊन आत जात असताना त्याला ओढलं। आता ज्या सदस्यांचा संबंध नाही, अमोल मोहिते नगराध्यक्ष त्यांचा काय या निवडीशी संबंध, ते कसे आत आले? फिरोज पठाण त्यांचा काय संबंध, ते सदस्य नाही, ते कसे आत आले?